यानंतर आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अनावश्यक खर्चाला कात्री लावा, उत्पन्नाचे स्रोत वाढवा, अर्थमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। तर आर्थिक सुधारणांचा अहवाल लवकरच तयार केला जाईल, दादांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदे उद्या दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घेणार। तर उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर शिंदे मोदींची सदिच्छा भेट घेणार। फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेण्यासाठी मीच युगेंद्र पवार यांना सांगितलं। अर्ज मागे घेण्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। तर काहीही गडबड नाही, पण युगेंद्रांचा हा पहिलाच अनुभव असं म्हणत दिली प्रतिक्रिया। भुजबळ कुटुंबियांसोबत कौटुंबिक संबंध, भुजबळ हे आमच्यासाठी कायम मोठे नेते राहिलेत। शरद पवारांसोबतच्या अनेक संघर्षांमध्ये ते सोबत होते। सुप्रिया सुळेंकडून भुजबळांचा तोंड भरून कौतुक। बीएमसी निवडणुकीमध्ये 150हून अधिक जागा जिंकून महायुतीचा महापौर पालिकेमध्ये बसणार, भाजप आमदार अमित साटम यांना विश्वास। बेस्ट बसच्या खासगीकरणाला ठाकरे गटाचा विरोध, बेस्ट बसचे कर्मचारी उद्या काळी फीत लावून निषेध करणार। बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत उद्धव ठाकरेंशीही चर्चा करणार। रामटेक बंगल्याबद्दल अनेक स्टोरीज आहेत। तर पंकजा मुंडेंनी स्वतः रामटेक बंगला मागितलाय। मला भीती वाटत नाही, मला रामटेक बंगला द्या, संजय शिरसाट यांची मागणी। राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता, भाजपचे बावनकुळे हे मंत्रिमंडळामध्ये गेल्यामुळे तर काँग्रेसच्या पटोलेंनी राजीनामा दिल्यामुळे नवे प्रदेशाध्यक्ष आता मिळण्याची शक्यता। येणाऱ्या काळामध्ये पक्ष शिस्तीला अधिक महत्त्व दिले जाणार, भुजबळांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं उत्तर। तटकरेंचा रोख हा नेमका कुणाकडे, या संदर्भात आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू।